नमस्कार, इंडिया लाईव्ह 24 मराठीमध्ये मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व विभागांच्या आढावा बैठकीत जिल्ह्याचा विकास केंद्रस्थानी ठेवून सतर्कतेने व गांभीर्याने काम करा, विकासाच्या वाटेत येणाऱ्यांची गय करणार नाही असे सांगत धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना नियम समजावून सांगितले। या बैठकीत कृषी, पीक कर्ज, अतिवृष्टी यांच्यासह शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि मत्स्य व्यवसाय विभागाचा आढावा घेतला। यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार आजबेसह आदीसह अधिकारी उपस्थित होते। पाश्चात्य देशात कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आल्याने औरंगाबाद शहरात खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात रात्रीच्या वेळेला संचारबंदीचा लागू करण्यात आलेला आहे। राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशानुसार पर्यटन नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या औरंगाबाद शहर महानगरपालिकेच्या हद्दीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संचारबंदी लावण्यात आलेली आहे। या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस चालू राहणार असून शहरातून ये जा करणाऱ्या कंपनी कामगारांना विहित ओळखपत्र जवळ बाळगावे लागणार आहे। औरंगाबादकरांनी या कर्फ्यू कार्यकाळात आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी एकजूट होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जनतेला केले आहे। राज्याचे माननीय मुख्य सचिव यांनी आज 21 डिसेंबर 2020 च्या आदेशान्वये कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात 22 डिसेंबर पासून 5 जानेवारी पर्यंत 5 जानेवारी 2021 पर्यंत म्युनिसिपल लिमिट्समध्ये, शहराच्या म्युनिसिपल लिमिटमध्ये कर्फ्यूच्या संदर्भातले आदेश काढलेले आहेत। हे प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री महोदयानं आज सर्व जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, डिव्हिजनल कमिशनर्स यांच्यासोबत व्हीसी घेतली। ह्या व्हीसीमध्ये प्रामुख्यानं युरोपियन कंट्री किंवा साऊथ ईस्ट एशियातल्या कंट्रीज यांच्यामध्ये काही प्रमाणात दुसऱ्या स्ट्रेनचा व्हायरस चा प्रादुर्भाव झाला अशा स्वरूपाच्या काही त्याच्या संदर्भातली माहिती राज्य शासनाकडे आलेली आहे। त्याच्यामुळं शासनाने आज रात्रीपासून सगळे म्हणजे युरोपियन कंट्रीजून येणारे फ्लाईट्स बंद केलेले आहेत। या सगळ्यांना लक्षात ठेवून आपल्याकडेही तशाच प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी ह्या कर्फ्यूचं आयोजन केलं आहे। प्रामुख्यानं जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं दिवसभर आपलं काम करू शकता, 11 वाजेपर्यंतही रात्री आपल्याला काम करण्यासाठी मुभा आहे, परंतु अनावश्यक घराच्या बाहेर जायचं टाळा। आता माझ्या लक्षात आले आणि सगळ्याला आपल्याला माहिती आहे की 25 डिसेंबर जवळ येतो, नाताळ आहे, 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस, हे सगळं जरी साजरं करायचं असलं सगळे हॉटेल्स 10:30ला बंद करणं अनिवार्य राहील। हे सगळं होत असताना अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर निघावं, अनावश्यक घरातून बाहेर निघायचं रात्री टाळावं। परंतु हे सगळं होत असताना ज्या नागरिकांना काही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जायचं असेल, जिल्हा प्रशासनाने याच्या संदर्भात खालील काही प्रकारच्या सेवा चालू ठेवण्याच्या संदर्भातलेही याच्यामध्ये मुभा आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आरोग्य सेवा, हॉस्पिटल, क्लिनिक्स, मेडिकल शॉप्स, तसंच आपलं हे औद्योगिक शहर आहे, या शहरातले कारखाने चालू राहतील। हे सगळं करत असताना त्यांनी त्या कारखान्याने त्यांना जे विहित करून दिलेलं ओळखपत्र आहे ते त्यांनी डिस्प्ले करणं किंवा लावणं अनिवार्य राहील। कारखान्याच्या संदर्भातले कच्चा माल किंवा पक्का माल या दोन्ही संदर्भातली वाहतूक चालू ठेवण्यासाठी त्या ट्रकची व्यवस्था, त्याच्या संदर्भातल्या हमालाची व्यवस्था यालाही याच्या बाबतीत मुभा राहील। उदगीर येथील उदगीर सायकलिंग ग्रुपने गेल्या 16 वर्षांपूर्वी सायकल राईडची सुरुवात केली असून ईशा फाउंडेशनद्वारा राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सायकल राईड करून रामेश्वरम, कोइंबतूर अशा अनेक ठिकाणावर सायकलवरून प्रवास करून रॅली फॉर रिव्हर्स गोदावरी कॉलिंग अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत सामाजिक संदेश दिला आहे। आता देखील 25 लोकांचा सायकल समूह यावर्षी उदगीर ते तिरुपती सायकलवरून प्रवासासाठी रवाना झाला आहे। मागच्या 16 वर्षापासून आम्ही उदगीर तेच तिरुपती, रामेश्वर, महाबलीपुरम, कोइंबतूर असे विविध ठिकाणी सायकलिंग केलेली आहे। यामध्ये आमचा विशेष उपक्रम होता महाबलीपुरमसाठी ईशा विद्या, रामेश्वरसाठी आम्ही घेऊन गेलो होतो रॅली फॉर रिव्हर्स, कोइंबतूरसाठी घेऊन गेलो होता कावेरी कॉलिंग, असे विविध उपक्रम घेऊन आतापर्यंत आम्ही सायकलिंग केलेली आहे। पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आम्ही शक्यता आमचा तिरुपतीचा प्रयोग नव्हता, उपक्रम नव्हता,
पण सर्वांच्या इच्छेखातर आम्ही तिरुपतीपर्यंतचा प्रवास हा सुनियोजित केलेला आहे. त्या कोरोनाच्या ह्याच्यापासून वाचण्यासाठी जे काही आपल्याला आवश्यक आहे, सॅनिटायझर म्हणा, मास्क म्हणा, यांचा पुरेपूर वापर करून सोशल डिस्टन्सचा वापर करून सायकलिंग करत आम्ही हा प्रवास योग्य प्रकारे पूर्ण करणार आहोत. किती दिवसाचा प्रवास? हा आमचा एकूण प्रवास जवळपास 10 ते 12 दिवसाचा आहे. 10 दिवस सायकलिंग आहे आणि 2 दिवसाची आमची परतीचा प्रवास असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात असलेले थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ, डाब, मोलगी, नर्मदा काठावरील 3 समाळ परिसरात तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसवर आला आहे. हवेत देखील गारठा वाढल्याने थंडीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक गरम कपड्यांसह शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील सपाटी भागातील नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा तालुक्यांमध्ये तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. सातपुडा डोंगर रांगांमध्ये मात्र थंडीचे प्रमाण अधिक आहे. इंदिरानगर हा प्रभाग झोपडपट्टीमध्ये मोडतो. तसेच येथील स्थानिक नागरिक मोलमजुरी करून जीवन जगतात. अशा त्या प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षांपासून गटाराचे काम झालेले नाही. काही ठिकाणी गटाराचे झाकणच गायब आहे, तर काही ठिकाणी गटाराला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच इथे पथदिव्यांचे खांब आहेत, परंतु खांबावरील दिवे गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक गटारात पडल्याच्या घटना नेहमी घडत असतात. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभागात फिरकतच नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मागच्या 5 वर्षात प्रभागाचा विकासच झाला. मी गेल्या 10 महिन्यापासून इथे म्हणजे मी या वॉर्डमध्ये फिरतोय. मी प्रत्येक गली फिरून आलेलो आहे. वार्ड क्रमांक 73 हा खूप मोठा परिसर आहे. म्हणजे इथे आंबेडकर नगर, गणेश नगर, बोनसरी गाव आणि चुनाभट्टी आणि हा संपूर्ण इंदिरानगर परिसर येतो. अख्खा परिसर जर आपण फिरलो, जर तुम्ही स्वतः जरी जाऊन बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कुठे रस्ते खराब आहे, कुठे गटर तुटलेले आहे, कुठे गटरवरचे झाकण नाही आहे. कधी पाणीची समस्या म्हणजे एवढी आहे की त्या लोकांना पाणीचं समस्या पाईपलाईन टाकलेलं नाही आणि कुठे पाईपलाईन टाकलेलं आहे तर तिथे PCC केलेलं नाही. तर रात्रीचा काळोखाच्या याच्यामध्ये लोकांना येण्या जाण्यामध्ये लोकांना एवढा त्रास होतो की लोकांना म्हातारे लोक, लहान मुलं वगैरे भरपूर वेळा पडलेले आहेत, त्यांना मार वगैरे लागलेला आहे. रात्रीचं त्यांना कसं आहे, लाईटचे खंबे वगैरे सगळे बंद आहेत. तर म्हणून इथं लोकांना रात्री येता जाताना काय दिसत नाही. आणि असे ओपन कवर्स, तुटलेले रोड, खड्डे पडलेले रोड आणि मध्ये मध्ये पाईपलाईन असे उघडे पडलेले, त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो इथे. काय सांगाल, नगरसेवक कोण आहेत आणि इथल्या कामांबद्दल त्यांनी काम केलं आहे का? तुम्ही समाधानी आहात का? नाही, 15 वर्ष झालं मॅडम. इथे कोणी गटराचं काम आता पण कोणी केलं नाही मॅडम आमच्या एरियात. लाईटचे पण काम नाही केलं इथे. किती वर्षापासून हा प्रॉब्लेम? 15-20 वर्ष झाले. कोणी नगरसेवक, कोणी आम्ही गलीमध्ये कामच नाही केलं. कोणी रात्री पण संपर्क साधला होता का? हां, सांगलं होतं 1-2 वेळा तर आम्ही सांगितलं पण आणला महानगरपालिका गटर पण साफ नाही करत. कोण आहे तुमचे नगरसेवक? हे सुरेश कुंकून होतं. ते कधी येतात का इथे? येतात, लांब बघून जातात. ते गटरचं काम कोणी करत नाही मॅडम. आता तुमची प्रमुख मागणी काय? आम्ही मागणी आमचे गटरचं काम, लाईटचं काम सर्व व्हायला पाहिजे चांगलं. ठीक आहे. काय सांगशील, कशा प्रकारचा त्रास होतो आणि काय इथले नगरसेवकांना तू याबद्दल कल्पना दिली आहे का? ह्या अगोदर पण आम्ही वारंवार कल्पना दिलेली आहे. परत आमच्या सफाई कॉन्ट्रॅक्टर आहेत, ह्या लोकांना पण मी सांगितलेलं आहे. परत म्हणजे बरेचसे म्हणजे असे वर्ष झालेले, म्हणजे 8-10 वर्ष इकडे कुठला सफाई कामगार पण म्हणजे बघत नाही आहेत, कोणी नाही आहेत. त्यांचं म्हणणं एकच असतो, तुमच्या गटरीकडे म्हणजे तुम्हाला झाकणं नाहीत, काय नाहीत, आम्ही गटर कसं काढणार. ॲक्च्युली त्या दिवशी ते लोक आले, पार वगैरे, कुदळ वगैरे घेऊन ते तोडून आम्ही पूर्ण हे केलं, तेव्हा ते चेकअप. नाही तर सगळं म्हणजे रोडवरती पाणी असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास, बाजूला शेजारी जेवढे लोक राहतात त्यांना पण दुर्गंधी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला असून या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर सदर टेम्पो बाजूला करण्यासाठी कोणतीही यंत्रणा वेळेवर हजर न झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मात्र महामार्गावरील वाहतूक पोलीस यंत्रणा आणि संबंधित महामार्गाचा ठेका घेतलेली IRB कंपनीची यंत्रणा अशा अपघातांकडे दुर्लक्ष करते की काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात थंडीचा कडाका वाढला असून वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला असून सकाळी फिरण्यासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांनी अनेक दिवसांनंतर गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. जागोजागी शेकोटी तसेच प्रभात फेरीसाठी आलेले नागरिक स्वेटर, मफलर तसेच कानटोप्या घालून फिरताना दिसत होते. गेले अनेक दिवस 22 ते 24 डिग्री अंश सेल्सिअस असलेला पारा आज 19 डिग्री अंश सेल्सिअसवर उतरल्यावर गुलाबी थंडी येथील नागरिकांना जाणवू लागली आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे तथा दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला चोरट्यांनी दणका दिला असून कारखान्याच्या गोडाऊनमधून 37,84,914 रुपयांचे सामान लंपास केले आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल 2 महिन्यांनंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैजनाथ साखर कारखाना आहे. अंदाजे 2 महिन्यापूर्वी तिथं त्यांच्या स्टोअर किपरचं जे गुडाऊन आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं त्याच्यामध्ये चोरी झालेली आहे. त्यांनी त्याची लेवलवर वैयक्तिक चौकशी केलेली आहे. काल रिपोर्ट आलेला आहे आणि काल आपण 14-29 वाजता गुन्हा नोंद केलेला आहे. 461-380 गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. तर तपासामध्ये 4 संशयित आपण ताब्यात घेतलेले, चौकशी सुरू आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या सावित्री ज्योती ही सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये तसेच या मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करावा अशी विनंती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पत्राद्वारे केली आहे. TRP न मिळाल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला असल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित टीव्ही मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागते. हे वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. मराठी वाहिनीवर सुरू असलेली सावित्री ज्योती या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिकेला TRP न मिळाल्याने ती बंद करण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित TV मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागते. हे वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि राज्यासाठी चिंताजनक आहे. सदर मालिका बंद झाल्यास महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवणार, त्यांचे विचार नव्या पिढीला कसे कळणार, म्हणून जनतेने ही मालिका आवर्जून पाहावी असे आवाहन मी या ठिकाणी करतो आहे. आणि निर्मात्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की अशा मालिका त्यांनी TRPच्या अभावी बंद पाडू नयेत. तसेच मी निर्मात्यांना ही मालिका चालू ठेवण्याची विनंती करत असताना मी सोनी वाहिनी आणि निर्मात्यांना अशी विनंती करतो की चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला सुद्धा राज्य सरकारकडून विशेष सवलती मिळाल्या पाहिजेत, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ठाण्यातील वाघळे इस्टेट या परिसरात एक जंगली वानर इलेक्ट्रिक पोलवर चढल्याने हाय टेन्शन इलेक्ट्रिक केबलचा शॉक लागून ते जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला. याबाबत स्थानिक नागरिकांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाला कळवताच घटनास्थळी कर्मचारी दाखल होऊन मृत वानराला ताब्यात घेऊन SPC हॉस्पिटल येथे वन अधिकारी यांच्या परवानगीने दाखल करण्यात आले. कराड तालुक्यातील काले येथील संजयनगर परिसरातील संतोष पाटील यांच्या निवासस्थानी कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या आला होता. मात्र कुत्र्याने आरडाओरडा केल्याने व पाटील कुटुंबीय जागे झाल्याने बिबट्याने घटनास्थळाहून डोंगर भागाच्या दिशेकडे धूम ठोकली. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. एकूणच बिबट्याचा वावर नागरी वस्तींकडे होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तर बातमीपत्रात वेळ झाले हे तुर्तास इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र पाहत रहा इंडिया लाईव्ह 24 मराठी. खरी पत्रकारिता, खरा विश्वास.